अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी स्वयंपाकीनी शिपाई या पदाची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्ज कसा भरायचा, फॉर्मॅट कसा आहे, कुठे भेटणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नियुक्त मुंबई येथील उच्च न्यायालयाचा अधिकार. मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या स्थापनावरील खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतली जात आहे. म्हणजे त्याच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर पाहूया पदे किती आहेत, पगार किती आहेत, त्या ठिकाणी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काय माहिती सांगण्यात आलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जो अर्ज भरायचा तो 21 सप्टेंबर 2025 रोजी किंवा त्याच्या आधी पोहोचेल अशा प्रकारचं केवळ मित्रांनो तुम्हाला स्पीड पोस्टाने तो अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे. आणि अर्ज पाठवण्याचा हा या ठिकाणी काय आहे, पत्ता आहे. आणि अर्ज पाठवत असताना जो काही A4 चा लिफाफा आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सेंटरला स्वयंपाकी शिपाई या पदासाठी अर्ज असा कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जेवढे काही कागदपत्र आहे ते संपूर्ण कागदपत्र त्या लिफाफ्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करायचे आहे. आणि या ठिकाणी शॉर्टलिस्ट देखील केले जाणार आहेत. सर्व अधिकार कोर्टाकडेच असणार आहेत. शॉर्टलिस्ट आहे. त्याच्यानंतर यामध्ये पात्रता तुम्ही पाहू शकता. आपण पदसंख्या देखील शेवटी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा पात्रता काय आहे? भारताचा नागरिक, त्याच्यानंतर किमान 7वी म्हणजे कंपल्सरी ती 7वी पास असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर उमेदवार पहा या ठिकाणी अनुभव बद्दल काय सांगितलेलं आहे, उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान आणि अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अनुभवाचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावा लागणार आहे. तर अशा प्रकारचे या ठिकाणी संपूर्ण जाहिरात ही त्यांनी दिलेली आहे. आणि अर्ज शुल्काचा विचार केला तर ₹300 डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढावं लागणार आहे. बॉम्बे हायकोर्ट ओरिजिन साइट यांच्या नावानं तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे. डिमांड ड्राफ्ट कशा पद्धतीने काढायचं त्याचा व्हिडिओ देखील आपण टाकलेला आपल्या चॅनलवर. त्याची तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. कशा पद्धतीने डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निवड प्रक्रिया कशा प्रकारची केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट लागल्याच्या नंतर लेखी परीक्षा होईल. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता आणि वैयक्तिक मुलाखत अशा प्रकारची टोटल 80 गुणांची या ठिकाणी काय केले जाणार आहे, तुमच्या टोटल या ठिकाणी एक्झाम्स घेतल्या जाणार आहेत. आणि हे सर्व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अर्जासोबत सेल्फ अटेस्टेड म्हणजे सेल्फ अटेस्टेड बाय मी असं लिहून तुम्हाला स्वतः या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, साइन मारून संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या A4 च्या लिफाफ्यामध्ये प्रविष्ट करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय काय डॉक्युमेंट्स आहेत. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या अर्जासोबत पाठवायचे आहेत. जर अर्ज तुमचा चुकला किंवा चुकीची माहिती वगैरे टाकली तर तुमचा अर्ज या ठिकाणी 100% काय केला जातो, रिजेक्ट केला जातो. त्याच्यामुळे आणि अर्जाचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत असाल आणि सध्या लेखी परीक्षा दिलेली आहे, टायपिंगची तुम्ही तयारी करत असाल, तर त्या संदर्भामध्ये खास स्पेशल आपण हायकोर्टचे पॅसेज, टायपिंग प्रॅक्टिस पॅसेज तयार केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये राहिले जागाचा प्रश्न तर पहा या ठिकाणी मित्रांनो, एकूण जे जागा आहेत टोटल 1 जागा आहे. निवड यादी सुद्धा एकाशीच लागणार आहे. पगार मात्र या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार महागाई भत्ते आणि पगार 16,600 तर 52,400 च्या रेंजमध्ये असणार आहेत. इच्छुक आहे तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीनं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची तुमची पदोन्नती होणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा.